बार्शी तालुक्यातील तडवळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पिण्याच्या पाण्यासह विविध मूलभूत सुविधांच्या समस्यांनी गंभीर स्वरूप धारण केल्यानं ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। वारंवार पाठपुरावा करून देखील समस्यांचं निराकरण होत नसल्याचा आरोप करत संतप्त महिलांनी गुरुवारी थेट ग्रामपंचायत कार्यालयाला टाळं ठोकून निषेध नोंदवलाय। तडवळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सुमारे 60 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। मात्र संपूर्ण शाळेसाठी केवळ एकच शिक्षक कार्यरत असल्यानं विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची तक्रार पालकांनी केली आहे। याशिवाय शाळेत पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्यानं विद्यार्थ्यांना पाण्यासाठी शाळेबाहेर जावं लागत असल्याचं चित्र समोर आलंय। शाळेला संरक्षण भिंत नाहीये, आवारात मोठे खड्डे पडणं तसेच इतर मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। या समस्या तातडीनं सोडवण्यात याव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून सातत्यानं करण्यात येत होती। दरम्यान या संदर्भात महिलांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता ग्रामसेवकांनी उद्धट आणि अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप महिलांनी केलाय। त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी ग्रामपंचायत कार्यालय गाठून कार्यालयाला टाळं ठोकत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। जिल्हा प्राथमिक शाळा येथे पिण्याच्या पाण्याची सोय नाही लहान मुलांसाठी, तसेच शिक्षकही नाही। 60 विद्यार्थ्यांना एकच शिक्षक आहे, तरी शिक्षकाची सोय व्हावी, तसेच पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी। शाळेतील जे आजूबाजूचे बांधकाम आहे ते खाली पडलंय त्याचीही सोय व्हावी आणि स्वच्छता व्हावी। ते गेल्या वर्षीचं पडलेलं साहित्य तेही उचलण्यात आलेलं नाही, तरी या सगळ्यांची व्यवस्थित सोयी सुविधा व्हावी ते तुम्ही घ्या। प्राथमिक शाळा तडवळे या गावातील काल शाळेत मीटिंग ठेवली होती। सगळ्या महिला जमा झाल्या। मग महिला जमा झाल्यावर शाळेत सुविधा नाही, महिलांनी ठरवलं चला आपण ग्रामपंचायत मध्ये जाऊ। मग सगळ्या महिला आम्ही ग्रामपंचायत मध्ये आलो। काल ग्रामसेवकला फोन केलता, मुलांना प्यायला पाणी नाही, टाकी फोडलेली आहे मुलांची। ग्रामसेवक म्हणला गेटच्या बाहेर टाकी आहे की तिथे मुलांना जाऊ द्या पाणी प्यायला। रोड वाहतोय रोड वाहतोय, मग मुलांनी तिथं जायचं का, पाण्याची बाटला घेऊन यायच्या का? ग्रामसेवकला बोलल्यावर ग्रामसेवक म्हणला काय मी काय गोष्ट सांगतो काय, का म्हणता, असं सगळ्या महिलांना ग्रामसेवक बोलला।